आजची जी स्पर्धा, धकाधकीचं जीवन, ताणतणाव यासाठी क्रियायोग हा बेस्ट उपाय आहे. 2010ला मला महाअवतार बाबाजींचं ब्रह्ममुहूर्तावर दर्शन झालेलं. ते म्हणाले की मला आजोबांनी पाठवलेलं आहे आणि आजोबा म्हणजे श्री स्वामी समर्थ. की आपल्या शास्त्रामध्ये ना प्रत्येक गोष्टीसाठी उपाय आहेत, पण आपल्याला ते माहीत नसतात. महिलांना पण मासिक पाळीमध्ये क्रियायोग केल्यानंतर असं काही परिणाम जाणवतो का? असं फक्त 2-3 मिनिटाची श्वास घेणं म्हणजे क्रिया नाही. क्रियायोग म्हटलं की एकच नाव सगळ्यांच्या तोंडासमोर किंवा डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे महाअवतार बाबाजी. बाबाजींबद्दल सांगायचं तर ते खरंच म्हणजे मी असं मानते की ते अगदी प्रतिशिव आहेत. ते एक असे महात्मे आहेत की जे संपूर्ण विश्वाला सांभाळत आहेत, विश्वाची काळजी घेत आहेत. आजोबा आहेत, स्वामी शंकर महाराज आहेत, बाबाजी आहेत, असेच अनेक असे आपले संत आणि महात्मे मिळून हे जग चालवत आहेत. जर का ते नसतील ना तर हे जग कधीच बुडेल. तुमचं आज्ञाचक्र उघडलेलं आहे, तुम्ही ह्या योगाचा प्रसार करा. बेडरूममधून बाहेर पडले आणि अचानक मी ट्रान्समध्ये गेले आणि मला हिमालय दिसला आणि त्याच्यामध्ये ठाकूरजी उभे आहेत, मी आहे. मी तर असंही ऐकलेलं आहे की त्यांना श्वसनही करायची गरज लागत नाही. गुरुपद म्हणजे म्हणजे नक्की नक्की काय? काय? क्रियायोगाचा विश्वात प्रसार करण्यासाठी, दीक्षा देण्यासाठी तुला निवडलेला आहे. एखादी क्रिया किंवा एखादी मुद्रा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काही सांगू शकता का? तेव्हा ते म्हणाले की मला महाअवतार बाबाजींनी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी पाठवले. ट्रॅफिकमध्ये गाडी थांबवून म्हणायची की चक्रभेदन करा. एकदा मंदिरात आम्ही दत्त मंदिरात गेलो, आरती सुरू आहे आणि गुरुजी म्हणाले की तुम्ही आता ध्यान करा, एका बाजूला बसा. आणि हजारो वर्षांपासून अजूनही तिथे बरेच ऋषी आहेत जे हो. साधना करतात. ते खरंच शक्य आहे? त्यामुळे ते नंतर गायब झाले. त्यांचा फोन नंबर नाही लागला, माझ्याकडनं सगळे डिटेल्स गेले. त्यांचा फॉर्म भरलेला होता की ते जेव्हा बॅचला आले तर तो फॉर्मही मला नंतर मी काढला तर तो ब्लँक होता. की एखादा म्हटलं की नाही आम्हाला तुमच्यावर विश्वास, तर काय सांगाल? आज्ञाचक्र आणि तिसरा नेत्र हे 2 चक्र आहेत खरे तर. नराचा नारायण करण्यासाठी हे आवश्यक असतं. या सगळ्या माऊलींनी, या सगळ्या संतांनी आपल्यासाठी इतकी धडपड केलेली आहे. ते असताना आपण त्यांना कधी सन्मान नाही दिला, आपण त्यांची कधी शिकवण नाही पाहिली. भद्रभाऊ बाबा, काल भैरव बाबा या सगळ्यांचं आगमन जे झालं, ते आगमन नक्की काय असतं? त्याची अनुभूती तुम्हाला कशी आली? आम्ही आता हे पृथ्वी सोडून जाणार आहोत, कारण की पृथ्वीवरचे लोक सुधारायला तयार नाहीत आणि आम्ही जर काही पृथ्वी सोडली तर पृथ्वीचा खूप विनाश होईल.